जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सगळ्यांना आज सोमवार 15 जुलै सगळ्यांना शुभेच्छा. आता हा वारीचा सगळा मोसम आहे, त्यामुळे आपल्याला हातून काहीतरी सेवा साधना घडावी अशी इच्छा आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपण आता 47व्या श्लोकाच्या खालच्या ओव्या पाहतो आहोत. श्लोक असा होता: श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. तर आपला स्वधर्म तो जरी थोडासा कमी दर्जाचा असला किंवा कमी प्रतीचा असला तरीसुद्धा दुसऱ्या धर्माचं, दुसऱ्याच्या धर्माचं, दुसऱ्याच्या कर्माचं आचरण करण्यापेक्षा आपला धर्म आपण पालन करणं हे जास्त श्रेष्ठ आहे. आणि आपल्या स्वभावानुसार किंवा जन्माला येतानाच जे कर्म आपल्याला मिळालेलं आहे स्वधर्माचरण करणं हेच आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं. आणि नाही तर आपल्याला कधीही दुसऱ्याचं आचरण केलं तर आपल्याला पाप लागतं. आपल्या कर्माचं आपल्याला कधीही पाप लागणार नाही. 28वी ओवी अशी झाली होती, 928वी. येरिजिया पराविया. ज्ञानदेव सुंदर अशी उदाहरणं देतात, त्या उदाहरणातनं पटवून देतात की आपलं कर्तव्य कसं श्रेष्ठ आहे. येरिजिया पराविया रंभेहुनी बरविया तिया काय करविया बाळके तेणे. असं म्हटलेलं होतं की समोर पराविया म्हणजे दुसऱ्या भोवतीच्या स्त्रिया जरी रंभेहून सुंदर असल्या तरी बालकाच्या दृष्टीनं त्या परक्या स्त्रिया काही कामाच्या आहेत का, त्या उपयोगाला येतात का. आणि म्हणून त्यांनी म्हणलं रंभेहुनी तिया काय करविया बाळके तेणे. लहान बालक त्या परक्या स्त्रियांकडं प्रेमाने मुळीच बघणार नाही. त्यांचा काय उपयोग आहे त्याला. रंभा तिलोत्तमासारख्या जरी अप्सरा जरी समोर असल्या तरी त्यांना आपल्या मातेहून त्या प्रिय होत नाहीत. म्हणजे आपली आई कुरूप असली, कशी असली, कुब्जा, त्याच्या आधीच्या ओवीमध्ये म्हणलेलं होतं की कुब्जा असली, 8 ठिकाणी वाकलेली असली तरीसुद्धा आपली आईच आपल्याला प्यारी आहे. हे आपण सावरकरांच्या, शिवाजी महाराजांच्या उदाहरणावरनं पाहिलेलं आहे की आपली आईच प्रिय आहे. तसं आपलं कर्मच आपल्याला प्रिय पाहिजे. रंभेसारखी, अप्सरेसारखी सुंदर दिसणारी दुसरी जरी कर्म असली, दुसऱ्याची कर्तव्य असली, परधर्म असला तरी तो उपयोगाचा नाही.
आता पुढचं उदाहरण तर इतकं त्यांनी परफेक्ट दिलेलं आहे. अगा पाणियाहुनी बहुवे, तुपी गुण किर आहे, परी मीना काय होये असणे तेथे. अहो पाण्यापेक्षा खूप गुणी असं तूप आहे. त्या तुपामध्ये खूप गुण आहेत. पौष्टिक आहे, दीर्घायुष्य देणारं आहे, सात्विक आहे, चवीला चांगलं आहे. परी मीना काय होय, मीन म्हणजे मासा, असणे तेथे. पण तो मासा कधी त्या तुपात जिवंत राहू शकेल का, जगू शकेल का? नाही. म्हणजे पाण्यापेक्षा साजूक तुपात कितीही गुण आहेत हे जरी सत्य असलं तरी पाणी हेच जास्त जीवन आहे. त्या पाण्यात राहणाऱ्या माशांना त्या बहुगुणी तुपाचा काहीही उपयोग नाही. तसं आपलं कर्म जरी विगुण असेल, दुर्गुणी असेल, काहीतरी त्यात कमतरता असेल, कमी प्रतीचं असेल, निकृष्ट असेल, पण दुसऱ्याच्या तुपासारख्या कर्मापेक्षा, म्हणजे तुपासारखं जरी श्रेष्ठ वाटत असलं तरी ते कर्म आपल्यासाठी हितकारक नाही. अजून उदाहरण देतात. या सृष्टीमध्ये कुणाला काय विषासारखं वाटेल आणि कुणाला काय अमृतासारखं वाटेल हे इथं उदाहरणं देत आहेत. पै आघविया जगाचे विख, ते विख किडिया पियुख, आणि जगा गुळ जे देख मरण तया. आता साधे साधे किडे असतात, त्यांच्या बाबतीत ते सांगतायत की आघविया जगाचे विख, सगळ्या जगाला जे विष वाटतं ते विष, विख म्हणजे विष, किडिया म्हणजे त्या किड्यांना, पियुख म्हणजे पियुष, पियुष म्हणजे अमृत, शच्या जागी ख येतो या प्राकृतमध्ये. तर सगळ्या जगाला, सगळ्यांना जे विष वाटतं ते त्या किड्यांना अमृत वाटतं. आणि त्याच्या उलट ते विख किडिया पियुख, आणि जगा गुळ जे देख, आणि जगाला गुळ जे चांगलं वाटतं. गुळ कसं आहे, गोड आहे, ताकद देणारा आहे. म्हणून आपल्याकडे नाही का कहाण्यांमध्ये सांगितले तसं, जुन्या जुन्या कथांमध्ये, परवाच्याही कथेमध्ये मी सांगितलं की त्या दमून आलेल्या बालकाला ती माता माऊली म्हणते, अरे थांब जरा तुला पाणी देते, आणि पाण्याबरोबर एवढा मिठाचा खडा, आपलं गुळाचा खडा देते, म्हणजे त्याला ताकद येईल, तरतरी येईल. म्हणून आपल्या सगळ्यांना जरी ते गूळ हे अमृतासारखं असलं किंवा हवा हवासा वाटला तरी तोच गूळ काय आहे, त्या किडिया मरण तया, तया म्हणजे त्या किड्यांना, त्यांना मरण, तो गूळ त्यांना मरणासारखा आहे. ते गुळाला चिकटून बसले मुंगळे वगैरे आपण पाहतो आणि मरून जातात. म्हणजेच विषातल्या किड्यांना गूळ हा मारक असतो, आणि आपल्या सगळ्यांना ते जे त्यांना जे विष चालतं ते आपल्याला मारक असतं, ते त्यांना अमृतासारखं असतं. म्हणून महत्वाचं ते निष्कर्ष काढतात. म्हणूनी विहित जे कर्म जया जेणे, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. आणि म्हणून ज्याच्यासाठी जे विहित कर्म आहे तेच त्यानं आचरावं, त्यामुळं त्याचं प्रपंचाचं बंधन सुटतं. फिटे संसाराचे धरणे, धरणं म्हणजे बंधन, हे संसाराचं धरणं सुटून जाईल. किंवा क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. आणि म्हणून त्यानं ती क्रिया किंवा कर्म कितीही कठीण असली तरी तीच करावी. इथे धरणेचा अर्थ ऋण अशा अर्थी, म्हणजे तो करत असलेल्या संसाराचं ऋण त्याच्यामुळं फिटल. पण आपल्याला जे नेमून दिलेलं कर्म केलं तर प्रपंचाचं बंधन सुटल, किंवा तो करीत असलेल्या संसाराचं ऋण फिटल. आपण सगळी ऋण वेगवेगळी मानतो ना, मातृऋण, पितृऋण, गुरुऋण, किंवा धर्म मानतो, शेजार धर्म, अमका धर्म, सामाजिक ऋण, देश ऋण. त्याच्यातला हा एक ऋणाचा भाग पेटला जाईल. आपण आपलं कर्तव्य केलं. सगळ्या कुंभारांनी कुंभारांचीच कर्म केली. पूर्वीच्या काळी 12 बलुते फक्त होती,
आता तसं आहे का हो? आता किती हजारो निघाले त्याच्यात बारकावे सगळे. मग ज्यांनी त्यांनी आपापलं काम करावं एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओव्या बघूयात. तैसे देवा विण नाही, तरी बाळकासी कराव्या त्या काय, आपुलीच माय होय त्यासी. इतर त्या नारी सौंदर्य संपन्न, जरी रंभेहून थोर झाल्या. ही परवा पाहिली होती ओवी. तरी बाळकासी कराव्या त्या काय, आपुलीच माय होय त्यासी. जरी गुणी थोर जळाहुनी घृत, तरी मासा त्यात जगे काय. अवघ्या जगासी होय जे का विष, ते तरी पियुष कीटकांसी. आणि जगा गोड स्वभावे तारक, होय जे मारक तयान लागी. म्हणून या जया विहित जे होय, जेणे नासे भय संसाराचे. तयेतेची येथे आचरावे नीट, जरी झाले कष्ट आचरिता. आपुला स्वधर्म सांडोनिया मग, आचरिला चांग परधर्म. आता पुढचं उदाहरण फार छान दिलेलं आहे, ते बघूया आपण. येरा पराचारा वरविया बरविया, ऐसे होईल टेंकले या. पायांचे चालणे डोहिया केले कैसे. तर हे उदाहरण तर अगदी आपल्याला छान पडतं. कारण पराचारा बरविया, पराचार म्हणजे पराचार, दुसऱ्याचा आचार, अर्थातच कर्म. दुसऱ्याचं आचरण किंवा दुसऱ्याचं कर्म हे बरविया, चांगलं वाटतं. आणि तसं म्हणून आपण ऐसे होईल टेकलिया, टेकलिया म्हणजे स्वीकारलं, असं म्हणून जर आपण ते स्वीकारलं, तर पायांचे चालणे डोईया केले कैसे. केले जैसे पायांनी चालत असतो, तेच जर डोक्यानी चालायला लागलो तर. ते केल्याप्रमाणे आपण आपलं कर्म न करता दुसऱ्याचं कर्म करणं म्हणजे पायांनी न चालता डोक्यानी चालण्यासारखं होईल. हां, आपण म्हणतो डोकं चालव जरा, पण खऱ्या अर्थानं चालतो का आपण डोकं खाली टेकवून? काही जण करतात प्रयोग बरं का, पण डोकं खाली पूर्ण टेकून नाही डोक्यानं चालता येत. मग हात असे करतात आणि हाताने पुढे पुढे जातात. ते अपेक्षित नाही आहे. तर डोक्याने डोक्याचंच काम करायचं, विचार करायचे, नवीन निर्मिती करायची, निर्णय घ्यायचे आणि पायाने पुढं पुढं जात राहायचं. त्याप्रमाणे या लागी कर्म आपुले, जे जाती स्वभावे असे आले, ते करीतेणे जिंतिले कर्म बंधाते. आणि म्हणून आपल्या वर्ण स्वभावानुसार वाट्याला आलेलं कर्म आहे, ते कर्म त्याचं जो आचरण करतो तो कर्मबंधावर विजय मिळवतो. करीतेणे जिंतिले कर्म बंधाते. कर्माचं जे बंधन पडतं ना आपल्याला, ते पडणार नाही आपण आपलं कर्म चांगलं केलं तर. म्हणजे कर्मामुळे जे आपण बंधनात पडतोय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, ते येणार नाही, इतकं सांगितले ज्ञानदेवानी. म्हणून स्वतःचं कर्म स्वतः करायचे. आणि स्वधर्मुची पाळावा, परधर्मू तो गाळावा. हा नेमू ही पांडवा न किजेची पैगा. आणि म्हणून अरे पांडवा, अरे अर्जुना, स्वधर्मच पाळावा, स्वधर्माचंच आचरण करावं. परधर्मू तो गाळावा, गाळावा म्हणजे गाळण्यानं गाळतो तसा नाही. परधर्माचा नेहमी त्याग करायचा. ज्या नको गोष्टी त्या आपण टाकून देतो गाळण्यातनं, म्हणून गाळावा म्हटले. हा नेमू ही पांडवा न किजेची पैगा. आणि हा आपण नियम पाळला नाही तर काय होईल? तो नियम पाळला पाहिजे. कुठला नियम पाळला पाहिजे? की स्वतःचं आचरण स्वतःच करायचे, स्वधर्माचंच करायचे आणि परधर्माचा नेहमी त्याग करायचा. तर हा नेम पाळायला पाहिजे. पाळला नाही, जर आपण पाळला नाही तर काय घडतं ते पुढं सांगतात. हा नेमू पांडवा न किजेची पैगा. जर केला नाही तर का होतं गा? तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे काठाये.
आणि करणे तेथ आहे आयासु आथी. तर आत्मा दृष्ट नोही, आत्मा आपल्याला दिसणारच नाही, आत्म्याचं ज्ञान होणारच नाही. तव कर्म करणे का ठाये. आणि जोवर आपण कर्म करणं थांबत नाही, ठाये म्हणजे थांबणे, आणि करणे तेथे आहे. आणि मग कर्म करणं म्हणजे काय, आयासु आधी. कर्म करणे म्हणजे कष्ट हे सुरुवातीपासूनच येतात. ते काय आपलं कर्म केलं म्हणून कष्ट पडतात आणि दुसऱ्याचं कष्ट केलं तर कष्ट पडत नाहीत असं काही आहे का हो. असं वाटतं क्षणभर की दुसऱ्याचं काम सोपं आहे आणि आपलं काम कष्टदायक आहे, असं नाही आहे. जोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत हे करणं थांबतच नाही. कर्म हे करावंच लागतं प्रत्येकाला. तर किती सकाळी त्या भागवतात सुद्धा त्या उद्धवाला सांगितलेलं आहे भगवंतांनी की आपलं कर्म करून सुद्धा त्याच्यामध्ये काहीही दोष येत नाही. हळूहळू कर्म. सकाळी आपण याच्यातही पाहिलं ना भगवद्गीतेत ते की आता त्या अर्जुनाला सगळं कळलं आहे. आता त्याला देहदृष्टीतनं तो देहबुद्धीतनं आत्मबुद्धीकडे चाललेला आहे आणि आता तो खरं म्हणजे एकरूप झाला आहे भगवंताशी. पण भगवंताला एकदम एकरूप त्याला करून घ्यायचं नाही, तर ती कर्मातनं त्यानं तिकडं व्हायला पाहिजे. म्हणून त्याला पुन्हा कर्माची जाणीव व्हावी. आता माझा संदेह सुटला असं सांगून आता हे पुढच्या याच्यात आपण यात बघणारच आहोत. याच्यावरच्या ओव्या बघू. तर आपण पाहिला, आपुला स्वधर्म सांडोनिया मग आचरिला चांग परधर्म, तरी पायाचेच काम जे का भले, मस्तके ते केले ऐसे होय. म्हणून जे कर्म स्ववर्णानुसार, स्वभावे साचार प्राप्त होय. ते जो करी तेणे सहजेची भला, तोडोनी टाकीला कर्मबंध. पाळावा स्वधर्म गाळावा परधर्म, यांनी गाळावाच म्हटले. न केला हा नेम जरी पार्था, राहते का कर्म करणे तो वरी. भेटला जो वरी नाही आत्मा, आणि जेथे कर्म करणे ते साच. आरंभी आहेच श्रम तेथे. कुठल्या कर्माला हे नाही आहे मला सांगा, कष्ट नाही आहेत असं कुठलंच नाही आहे. आपल्याला वाटतं की फक्त माझ्या कामात कष्ट आहेत, दुसऱ्यांच्या कामात कष्ट नाहीत. आता याच्यावर खूप चर्चा करून झालेली आहे आपल्याला. त्यामुळं खेळामध्ये सुद्धा तसंच आहे. अगदी खेळाचं उदाहरण घेऊ. आता कालच आम्ही ती एक मॅच बघत होतो. तर हे व्हॉलीबॉल काय, फुटबॉल काय, कुठलेही क्रिकेट काय किंवा हॉकी असेल, जे जे खेळ मुलं खेळत आहेत, नवनवीन खेळ खेळत आहेत, प्रत्येक खेळाला वेगळं. बॅडमिंटन आता जास्त आहे सध्या आवडीचं सगळ्यांच्या. तर ते खेळत असताना प्रत्येक खेळाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, कौशल्य वेगळी आहेत आणि त्यानुसार त्यात कष्टही वेगळे आहेत. हे खेळाच्या बाबतीत झालं. तसं तुम्ही फिरण्याच्या बाबतीत घ्या. आपल्याला वाटतं पायी चालणारे कष्ट करतायत. जरा सायकलवाल्याला वाटतं की पायी चालणाऱ्यापेक्षा मी बरं आहे, पण सायकल असली की त्याला वाटतं टू व्हीलर जरा बरी आहे. मग टू व्हीलरवाल्याला वाटतं टू व्हीलर मला आपलं सारखं पाय म्हणजे पाय नाही पण उन्हातानातनं चालवतं, त्यापेक्षा फोर व्हीलरवाला बरं आहे. मग फोर व्हीलरला वाटते वा 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 त्याच्यापेक्षा अजून त्यातल्या चांगल्या गाड्या पाहिजेत. किंवा कोणी म्हणतं हो विमानातनं जाणारे काय नशीबवान आहेत, काय 2 तासात एवढ्या लांब जातात, 5 तासात परदेशात जातात. पण त्याचंही जे सुख आहे ते नंतर आपल्याला कळतं की अरेच्या त्या विमानातून जाण्यापेक्षा पायीच चांगलं आहे. किंवा रोज गाडीतनं जाऊन सगळी आजारपणे घेण्यापेक्षा आणि आपलं स्वास्थ्य बिघडवण्यापेक्षा आपल्या आपल्या टप्प्यात असलेलं जेवढं असेल काम करावं, पायी जावं, पायी यावं. शेतकरी कसा शेतात जातो येतो. आता हल्ली त्यांनाही गाड्या झाल्यात ते सोडून द्या, लांब असेल ठिकाण तर. पण असं आहे की स्वतःचं जे कर्तव्य आहे, स्वतःचा जो धर्म आहे तो आपला आपण निभवला पाहिजे. पुढचा श्लोक आहे, सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत.
सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. हा श्लोक आपला शिकून झालाय. सहज सहजायते इति, जन्माला आलो ना तेव्हाच आपल्याबरोबर येतं कर्म. सहजं कर्म, जन्माला येतानाच वर्ण आश्रमानुसार येणारं कर्म, त्याला सहज कर्म म्हणले. कौंतेय म्हणजे अर्जुना. सदोषम अपि न त्यजेत, जरी ते दोषांनी युक्त असलं, मग अशी सांगितलं विगुण, आता म्हणते सदोष, दोषांनी युक्त असलं तरीसुद्धा ते कधीही टाकू नये. न त्यजेत, त्याचा त्याग करू नये. कारण काय? सर्वारंभा ही दोषेण धूमेन अग्नी इवावृता. अग्नी जसा धुरानी माखलेलाच असतो किंवा झाकला जातो. आवृता हा म्हणजे झाकला जातो, त्याच्यावर अग्नीवर झाकण पडतं धुरामुळं, म्हणजे तो वेढला जातो धुरानी. त्याप्रमाणेच प्रत्येक कर्माला सुरुवातीला दोष असतोच. सर्वच कर्मे प्रारंभीच दोषांनीच झाकलेली असतात. काही ना काहीतरी दोष असतोच. तुम्ही नव्या ठिकाणी जा, नव्या नोकरीत जा, आपल्याला वाटते ह्या पहिल्या नोकरीत फार काबाड कष्ट आहे, तो राबवून घेता येतो, 12-12 तास काय, 15-15 तास काय, आणि दुसरीकडे अशी आकर्षणं असतात, एवढा मोठा काय म्हणू आपण वर्षाचा हे असतो. पण तिथं गेलं की मग कळतं, हो त्याच्यापेक्षा मी पहिला बरा होतो, तिथं जरा एवढी एवढी सुटका होती, एवढं एवढं हे मिळत होतं. म्हणजे प्रत्येक कर्म हे पहिल्यांदा सदोष वाटतं, नंतर मात्र ते निर्दोष वाटायला लागतं. आपल्याला त्याची सवय होऊन जाते, आपण त्याच्याशी मॅच होतो, जुळले जातो. म्हणून तू हे लक्षात घे असं भगवंत सांगतायत. त्याच्यावरच्या ओव्या बघूया. म्हणून असो कोणतेही कर्म, जरी आधी श्रम पडे तेथे. अगदी सोप्या भाषेत स्वरूपानंद सांगतात. म्हणून असो कोणतेही कर्म, कुठलंही कर्म आधी असू द्या. नाही, आपल्याला आधी ह्या बघायच्यात. म्हणून भलतीये कर्मी, आयासु जरी उपक्रमी तरी काही स्वधर्मी दोषू सांगे. आता ते म्हणतात की अरे पार्था, मी तुला सांगतो, कोणतंही कर्म कर, भलतीये कर्मी, कोणतंही, भलतं म्हणजे दुसरं, कुठलंही कर्म केलं तरी काय आहे, आयासु जरी उपक्रम म्हणजे सुरुवात, प्रारंभी कष्ट हे असणारं, सोसावेच लागणार. आणि असं जर आहे तर मग स्वधर्मी दोषू सांगू, काय सांगू? मग स्वधर्मामध्ये कशाला दोष सांगायचे? एवी तेवी माझा धर्म केला, माझं कर्तव्य केलं, मला सहज आलेलं जे आहे जन्मापासून तेच मी केलं तरी मला दोष आहेतच, कष्ट आहेतच. मग दुसऱ्याचं करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या म्हणतात ना लष्करच्या भाकरी भाजणं, आमची आई म्हणायची. म्हणजे दुसऱ्याच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा, दुसऱ्याच्या करण्यापेक्षा आपण आपल्या घरच्या भाजाव्यात ना. तिथेही चटकेच आहेत आणि इथेही चटकेच आहेत. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकरं, हे भाकरीच्या बाबतीत आहे. तेच उदाहरण आहे प्रत्येक बाबतीत. स्वतःचं कर्तव्य हे स्वतःच केलेलं बरं. अगाऊजू वाटा चालावे तरी पायाची शिणवावे, न आडराने धावावे तरी तेची. आता दुसरं उदाहरण, मग अशी पायाचं आणि डोक्याचं दिलं होतं. आता असं म्हणतायत उजू वाटा चालावे. उजू म्हणजे सरळ, सरळ वाटेने चालत गेलं तरी पायाची शिणवावे, तरी पायाला शिण होतोच. ना आडराने धावावे, किंवा आडरानी गेलो, आडवाटेनी गेलो, रानातून गेलो तरीसुद्धा पाय काही थकायचे राहतात का? तरी नेच तेची, तरी पाय आपले दुखणारच. आता कालचंच उदाहरण सांगते. इकडच्या एका भागात आम्ही गेलो होतो फिरायला एक दिवस, आणि समुद्राच्या किनाऱ्यावर, आपल्याकडं मुंबईला आहेस, गोव्याला लोक जातात आणि कुठं कुठं जातात तो सनसेट बघायला. पण इथलं वैशिष्ट्य असं होतं की त्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांनी छान समुद्राची जी रेती असते ना, वाळू बारीक मऊ अगदी छान असते, लुसलुशीत, तिने किती सुंदर, मी आता ते पाठवीनच फोटो, का काल पाठवलेत मला आठवत नाही, मी याच्यावर पाठवले होते, स्टेटसवर पाठवले होते आणि बहुतेक आपल्या ग्रुपवर टाकले.
इतक्या सुंदर सुंदर मूर्ती, अगदी आपला ताजमहालची सुद्धा प्रतिकृती केली होती बरं का. मग प्रत्येक देशातल्या, जपानातमधल्या ज्या स्त्रिया आहेत तसं, काही ठिकाणी फक्त सगळी जंगलातली सगळे प्राणी, किंवा इकडच्या ज्या ह्याच्या काय म्हणू आपण अमेरिकेतली जी महत्त्वाची स्थळं आहेत ते, अशाच्या त्यांनी छान त्या वाळूच्या मूर्ती आणि हे केलेले होते, सुंदर असे आकर्षक देखावे. आणि ते आता पावसात जास्त राहणार नाही, तात्पुरतंच केलेलं असतं. पूर्वी आम्ही इकडे आलो होतो तेव्हा इथे एक ब्रुग म्हणून आहे, ब्रुगू का ब्रुगी काहीतरी ठिकाण, तर तिथे आईस पॅलेस बनवलं होता फक्त बर्फाचा. तेव्हा आम्ही थंडीच्या दिवसात आलो होतो. काय लोक डोकं चालवतील, आणि त्याला मग मोठाली तिकीटं ठेवतात आणि त्याच्यातनं ती सगळी वसूल होते त्यांची कष्ट किंवा कमाई जी असेल ती, खर्च झालेला. इतका सुंदर बर्फाचा पॅलेस होता, आईस पॅलेस. तशा काली ह्या मूर्ती. इतकं सुंदर, म्हणजे माणूस कौशल्यानं काय काय करू शकतं. आणि मग लोकांची तिथे गर्दी होते, पाहायला भरपूर जण येतात. तसं मग आता आम्ही आधी गाडीतनं गेलो, पण नंतर गाडीतनं फिरल्यावर पाय दुखायला लागले, म्हणून उतरून पायी चाललो. की नको बाबा, आता आपलं घर आलंय जवळ, आपण 2-4 किलोमीटर तरी पायी चाललं पाहिजे. तिथंही भरपूर मागे गाडी थांबून जेवढं जाता येईल तेवढं पायी जाऊया. तसं पायी चालणं हे कधी थांबतच नाही. तुम्ही रानावनातून जा किंवा चांगल्या रस्त्याने जा, पायी चालण्याला पर्यायच नाही आहे. आणि पाय थकणारच आहेत. अगदी छान मृदू मुलायम त्या वाळूतनं जरी गेलं, गवतावरून लॉन असली, लॉनवरनं जरी गेलं तरी पाय शेवटी थकणारच आहेत. अजून पुन्हा म्हणलेलं आहे त्यांनी, अजून दुसरे एक, पै शिळा का सिदोरिया, हे फार महत्त्वाचं आहे. पै शिळा का सिदोरिया, दाटणे एक धनंजया, परिजे वाहता विसामया, मिळी जेते घेपे. आता बघा, मध्यान्नीच्या वेळेला शिळा म्हणजे शिळा, मला वाटलं मगाशी शिळा म्हणजे शिळं अशा अर्थी नाही. शिळा म्हणजे दगड. शिळा का सिदोरिया, डोक्यावरनं दगडाचं ओझं न्या, किंवा माध्यान्नीची भूक शिमवणारी शिदोरी न्या. ओझं हे सारखंच. दाटणे एक धनंजया, परिजे वाहता विसावया, मिळी जेते घेपे. म्हणून ते ओझं सारखंच असतं, पण आपण ते ओझं वाहून न्यायचं की ज्याच्यामुळं विसाव्याच्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडेल, सुखाची प्राप्ती होईल, जीव शांत होईल. परिजे वाहता विसावया, मिळी जेते घेपे. मग एखादा बघा, आता आमच्या इकडे जरंडेश्वर म्हणून आहे, तुमच्यापैकी कोणी सातारा भागातले असतील तर, आणि तिथे वर मंदिर वगैरे बांधणं चाललेलं होतं. तर त्यांनी असं एक आवाहन केलं होतं तरुणांना किंवा वर येणाऱ्यांना, आणि अवघड रस्ता होता की प्रत्येकानं बाबा 2-4 विटा आणा, किंवा एक पिशवीभर पोत्यात थोडी घालून माती हे आणा, वाळू आणा, जे शक्य आहे त्यांनी आणत राहा. तर ते ओझं देवासाठी नेणं वेगळं, पण उगचच आपण खालून वर जायचं आहे तर डोक्यावर 2-4 धोंडे घेऊन जाऊ का, किंवा एक तरी धोंडा घेऊन जाऊ का, नाही. त्याच्यापेक्षा आपली शिदोरी महत्त्वाची, की तिथं पोचल्यानंतर आपल्याला ती शिदोरी उपयोगी येणार आहे. तुम्ही किती माती नेली, वाळू नेली, तरी ती तुम्हाला पोटाला उपयोगीच पडणार नाही आहे. म्हणून इथं म्हणतायत की आपण जे ओझं वाहून न्यायचं त्याच्यामुळे विसाव्याच्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होईल, असं तरी न्यावं. आणि मग सुखाची प्राप्ती होईल, नाही का. दमल्यानंतर आपण आणलेलं खाऊ, जेवण, शिदोरी आपल्याला उपयोगी पडते. दगड धोंडे माती नेले तर काही ते आपल्या उपयोगी पडणार नाहीत. अजून पुन्हा म्हणतात, एरवी कणा आणि भुसा, कांडिताही सोसू सरिसा, जेची रंधन ज्वान मांसा तेची हवी. आणि बघा, एरवी कणा, कण म्हणजे धान्याचा कण, आणि भुसा म्हणजे धान्याचा भुसा. कांडिताही सोसू सरिसा, आता काय नेमकं कांडावं हे कळलं पाहिजे. भुसा कांडायला घ्यावा का धान्य कांडायला घ्यायचं, म्हणजे ज्याच्यातनं धान्य निघणार आहे, हे तुम्ही ठरवायचे. कष्ट सारखेच पडतात. किंवा पुढं त्यांनी सांगितलं, जेवी रंधनर श्वान मांसा तेची हवी. आणि श्वान मांस म्हणजे कुत्र्याचं मांस. कुत्र्याचं मांस शिजवताना, आणि हवी म्हणजे हवीर द्रव्य, यज्ञासाठी लागणारं जे हवनाचं अन्न आहे ते शिजवण्यासाठी सुद्धा श्रम सारखेच पडतात.
मग भुसा कशाला कांडायचा आणि कुत्र्याचं मांस कशाला शिजवायचं? ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा आहे, ज्याच्यातनं काहीतरी निर्मिती आहे, जी उपयुक्त आहे, तीच केलेली बरी. म्हणून म्हणतात ना, म्हणजे पिष्टपेषणम असा एक संस्कृतमध्ये शब्द आहे. म्हणजे केलेलं पीठच जर तुम्ही पुन्हा दळत बसला तर विनाकारण कष्टच आहेत ना. त्यापेक्षा मूळ धान्य दळा, त्याच्यातनं तुम्हाला पीठ मिळेल, त्याचा उपयोग होईल. एखादं म्हणेल आता हा भुसा आहे, हाच मी दळत बसतो, काय उपयोग आहे? किंवा कांडलं, काय उपयोग आहे? ज्याच्यातनं धान्य निघणार आहे असं ते तुम्ही पीक घ्या कांडायला. आणि यज्ञासाठी जे पीक हे लागतं शिजवायला, ते हवीर द्रव्य, हवी शिजवा, पायस वगैरे करतात, जे काय करतात. कुत्र्याचं मांस शिजवण्यात काय अर्थ आहे? ते कुणी खाणारही नाही आहे. म्हणजे कुत्र्याचं मांस हा जो धोंडा नेणं किंवा कोंडा कांडणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे परकर्तव्यासारख्या आहेत, परधर्मासारख्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या स्वधर्मासारख्या आहेत. म्हणून त्या गोष्टी करायला पाहिजेत असं आपल्याला भगवंत सांगतात. मला वाटतं इथेच थांबूया. 39 पर्यंत झालेले. म्हणून जे कर्म स्ववर्णानुसार स्वभावे साचार प्राप्त होय, ते जो करी तेणे सहजेची भला, तोडून टाकीला कर्मबंध. पाळावा स्वधर्म, गाळावा परधर्म, न केला हा नेम जरी पार्था, राहते का कर्म करणे तो वरी, भलाच भेटला जो वरी नाही आत्मा. आणि जेथे कर्म करणे ते साच, आरंभीच आहे श्रम जेथे. आपण स्वधर्मच पाहतोय ना. संपलीच वेळ. दमुपकर्तुम भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता. जेन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.